आज असं काय झालं की आम्हाला धारावर जावं लागलं. सो हाय फ्रेंड्स, मी मयुरी राऊत आणि आज आम्ही लोणारच्या धार बघायला गेलो होतो. आमचे मामा आले होते खूप दुरून लोणारची धार बघायसाठी, त्याच्यामुळे आम्ही तिथे गेलो होतो. तिथे सगळ्यात पहिले प्रवेश केल्यानंतर सुंदर अशी झाडे, त्याच्यानंतर धार आणि एक मस्त लोणार सरोवरही दिसलं. त्यानंतर आम्ही थोडीशी तिथं मित्रांना भेटलो आमच्या आणि दुसऱ्या वाटेकडे चाललो. तिथे आम्हाला खाली जायचं होतं, पण खाली जायला खूप पाय दुखत होते म्हणून आम्ही साईडच्या मंदिरात गेलो. तिथे एक उत्कृष्ट असे नक्षीकाम केलेले आम्हाला एक राजवाडा टाईप दिसले. त्याच्यानंतर आम्ही गार्डनिंग करायला थोडेसे बाहेर गेलो, फोटो वगैरे काढले आणि एक मारुतीच्या मंदिरात आलो. ते आहे दैत्यसुदक मंदिर. तिथे आम्ही जायचा प्लॅन नव्हता पण गेलो. हा एक खूप रहस्यमय मंदिर आहे. या मंदिरामध्ये खूप अशा वेगवेगळे आवाजसुद्धा येतात आणि या मंदिराचे काम खूप असे नक्षी आणि कोरीव करेल आहे, जे की खूप वर्षा आधीपासून तयार झालेले मंदिर आहे. याचे तुम्ही बघू शकता नक्षीकाम किती सुंदर आणि छोटं आहे. असं नक्षीकाम आता आपल्याला कुठंच दिसणार नाही. त्याच्यानंतर आम्ही हा नक्षीकाम बघत पूर्ण व्ह्यू घेत या मंदिरामध्ये खूप अशा वेगळ्या गुफा आहेत. या मूर्तीच्या मागे आम्ही बघत होतो, इथे बसण्यासाठी 2 असे जागा दिलेले आहेत. त्याला भुयारे असेही म्हणतात आणि हे भगवान विष्णूचं मंदिर आहे. इथे मे महिन्यामध्ये भगवान विष्णूच्या पायाच्या जवळ सूर्याचे किरण येऊन टेकतात. त्यानंतर आम्ही इतक्या गरमीत एवढा मोठा प्रवास केला आणि बाय बाय. तुम्ही एक वेळ लोणारला भेट द्या.